राख व्यवस्थापनाचा मुद्दा जरी समजा हेडिंग असेल तरी त्यामधून आपल्या अभ्यासाचं लक्षात घ्या त्यांनी प्रकारची प्रत्येका म्हणजे जो आपल्याला भूगोलामध्ये ऊर्जा संसाधन प्रकल्प हा नागपूरमध्ये येतो आणि त्याची स्थापना जर म्हणाल तर तुम्ही 1900 त्यानंतर लक्षात घ्या खापरखेडा. मग खापरखेडा कुठे येतो हे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 प्रकल्प येतात हे एक. त्यानंतर लक्षात घ्या की वर्ष स्थापनेचं वर्ष सांगण्याचं कारण हे आहे. म्हणजे तुम्ही जर समजा पुस्तकाने परत दुसरा येतो तो पारस आणि तुर्भे पुढे येतं लक्षात घ्या पारस आणि त्याच्या राखेचं काय. मग ह्या राख पासून जे आपल्या प्रकल्पामधून जे निघणारी राख आहे मग त्यामधून काय असं कुठल्या गोष्टी त्यामधून कामात कुठेतरी कामात येत असेल ना. विद्युत केंद्र असं की त्यामध्ये सर्वाधिक वीज निर्मितीची क्षमता आहे ते पत्रे सुद्धा तयार केले जाते. त्याच नंतर रस्ते बांधणीसाठी सुद्धा केलं जातं. त्याच नंतर उड्डाण पुलाचं बांधकाम आहे तिथे सुद्धा वापरलं जातं. सिमेंट उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी औष्णिक विद्युत केंद्र जलविद्युत केंद्र पण त्यासोबत